सगळ्या ठिकाणी साधूंचा विश्राम रामामध्ये असतो. अनेक ठिकाणी अनेक प्रसंग पाहिलेत प्रभू. खर तर अरण्यात गेले त्याचं कारणच हे होतं, 14 वर्ष त्याच्यातली 13 वर्ष ते ऋषींच्या सहवासात. शेवटच्या वर्षामध्ये रावणाशी युद्ध केलं. म्हणजे जर आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की साधूजन विश्रामा, साधूंना आनंद देत देत सात्विकांचं सुरक्षा स्थान, एक तर अंतःकरणाला विश्रांती आणि सुरक्षा रामाजवळ जशी वाटायची, जी शांती रामाच्या जवळ होती ती ऋषींच्यासाठी होती, की जे सात्विक होते, साधू अंतःकरणाचे होते. ऋषीमुनी तर होतेच होते, पण त्या सगळ्यांना राम हे विश्रामधाम. पण चित्रकूटावरती जो मुक्काम केला त्याच्यामध्ये जितके साधू त्यांना भेटले आणि प्रभूंनी त्यांना आनंद दिला, त्याच्यापेक्षा एक प्रसंग विलक्षण आहे की एका दिवसात जेव्हा हे भरत भेटीचा प्रसंग झाला, त्या भरत भेटीच्या प्रसंगाच्या नंतर लगेच प्रभू तिथनं निघाले. कारण की त्यांना हे माहिती होतं की आता भरत भेट झाली. भरत नुसता आला असता, एकटा आला असता तर गोष्ट वेगळी होती, पण तो ससैन्य आला होता, परिवारासकट आलेला होता. त्यामुळे आता हे सगळीकडे पसरणार होतं की राम इथं आहे, आणि मग त्याला मारण्याच्यासाठी म्हणून सतत राक्षस येत राहणार आणि सतत युद्ध होत राहणार आणि तो सगळा शांत परिसर जो आहे तो गजबजलेला राहणार. यासाठी म्हणून प्रभू तिथून निघाले. ऋषीमुनी पण सगळे तिथून निघाले. याचं कारण हे होत, आता काही राक्षस वगैरे येणार आहेत, कारण की राम तिथनं निघूनच गेले. राम सीता मग राक्षस तिथं जाऊन पोहोचण्याच्या अगोदर हे निघूनच गेले. कारण राक्षस जे यायचे ते आपले नुसते यायचे नाही, ते मध्ये विध्वंस करत यायचे. आणि तसं काही प्रजेचं होऊ नये म्हणून प्रभू निवांतवता करतात. चित्रकूट आणि ही सुद्धा अयोध्या सुद्धा जवळच होती. तिथले लोक पण येऊ शकत होते, पण ते कार्यच नव्हतं मुळे. जिथे कार्य आहे तिथं जायचं आहे, त्यासाठी म्हणून निघाले. ते सरळ सरळ पंचवटीमध्ये जाऊन राहिले, नाशिक. पण ते निघाल्यानंतर जे प्रथम गेले ते अत्री ऋषींच्याकडे गेले. पण हे मध्ये ताटिकेचा वध वगैरे हे ज्या वेळेला सुरुवातीलाच केला होता, ताटिका ही तशी खर तर एका यक्षाची मुलगी होती, सुंदर होती अतिशय, आणि तिला उन्मत्त पण होतीच. त्यामुळे मग तिला एका ऋषींच्याकडनं शाप मिळाला, अगस्त्य ऋषींच्याकडनं, राक्षसी राक्षस रूप मिळालं. सुंद उपसंद याच्यापैकी त्या सुंदाची ती मुलगी, म्हणजे सत्ता पण होती खूप जवळजवळ. सगळ्यांना त्यांनी आपल्या सामर्थ्याने जिंकलेलं होतं. त्यांना असं वर मिळाला होता, इतर कोणी तुम्हाला मारू शकणार नाही. त्या वरामध्ये एक पोच होती, पण तुम्ही एकमेकांना मारू शकता.
म्हणून तोवर देताना अशी सोयच करून ठेवली होती. मग तिलोत्तमेला पाठवलं आणि तिच्या सौंदर्यासाठी म्हणून ती आपली वय म्हणून या दोघा भावांच्या मध्ये युद्ध झालं आणि ते मेले. त्या सुंदाची मुलगी ही म्हणजे अगोदरच उन्मत्त होती आणि शक्ती पण तिला लहानपणापासून अनेक शक्ती लाभलेल्या होत्या. शक्ती आणि सत्ता सुंदर तर होतीच. ऋषींना त्रास दिल्याबद्दल त्यांनी शाप दिला ही गोष्ट खरी, पण त्यामुळे ती राक्षस झाली. तिच्यामध्ये ते जे क्रूरपणा आलेला होता, राक्षस कुळामध्ये जन्मली म्हणून नव्हे, मुळातच ती अत्यंत अभिमानी, अहंकारी अशा प्रकारची होती. आणि मग ती नरभक्षकच झाली. ताटिका राक्षसी झाल्यानंतर सगळ्यांना तिचा उपद्रव होता. म्हणजे कोणीच तिच्याजवळ त्या वाटेने जाऊ शकत नव्हतं ज्या भागात ती होती. पण राम लक्ष्मण आणि विश्वामित्र जाताना विश्वामित्र मुद्दामूनच म्हणाल की या वाटेने नको जायला, कारण की ते ताटिकेचं राज्य आहे, आपल्याला त्रास होईल. म्हणून एक प्रकारे परीक्षा पण होती रामाची. राम म्हणले काही होत नाही, आपण जाऊया तिथे. ताटिका आडवी आली आणि रामाने तिचा वध केला आपल्याला माहिती. पण त्या पाठीमागे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ताटिकेला मारलं रामाने ते एका वाणानेच मारलं. पण त्यामुळे ऋषींच्या मनामध्ये एक आश्वासकता निर्माण झाली की हा खरोखरच सामर्थ्यवान आहे आणि आपलं रक्षण करू शकेल. म्हणून यज्ञाच्या ठिकाणी अनेक ऋषी जमले. पण मुख्य उद्देश काहीच नव्हता ऋषींच्या बरोबर घालवण्याचा. त्या ताटिकेचे हे सुबाहू आणि मारीच हे पुत्र होते आणि ते मारायला आले होते रामाला. पण रामाने असं बाण मारलं की त्याच्या नुसत्या वाऱ्याच्या झंझावातामुळे तो मारीच उडून जो समुद्रकिनारी जाऊन गेला. तो एकदम सोडून दिलं त्याने सगळं. तो साधूसून गेला आणि रामभक्ती करू लागला तिथे. कारण इतकं प्रचंड सामर्थ्य की ज्याच्या बाणाच्या नुसत्या वेगाने सोडलेल्या बाणाच्या झंझावाताने आपण उडून गेलो, तर त्याच्याशी युद्ध काय करणार. सुबाहूला एका बाणामध्ये मारला. ताटिकेला मारलं याचं कारण असं की म्हणजे दुष्टपणा जर का पुरुष करतील तर त्यांना मारणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते योग्य पण दिसतं, पण स्त्रीला मारू नये अशा प्रकारचे एकंदर सगळ्यांच्याच मनामध्ये त्या काळामध्ये विशेष अशा मर्यादा होत्या. स्त्रीला मारू नये, पण तू रामाने हे मोडून काढलं की स्त्री जर का दुष्टपणाने वागत असेल आणि ती नरभक्षक असेल किंवा अशा प्रकारचं काही अत्यंतिक त्रास देणार असेल तर तिला शासन हे केलंच पाहिजे. एवढ्या कुठल्या स्त्रिया दुष्ट असतात सिरियल्स मध्ये बघा, इतक्या दुष्ट स्त्रिया तिथे दाखवत. मी सहज होतं बघितलं तरी देखील ते बघवत नाही. विश्वामित्रांनी यज्ञासाठी म्हणून रामाला नेलं ही गोष्ट जरी असली तरी सुद्धा अंतस्थ तो वेगळाच होता. कारण की त्यांना रामाला वाटेमध्ये म्हणजे तेवढ्या वेळामध्ये ते सुभाव आणि मरीच आले नाही. कारण की ते निघाले तिथनं ताटिकेला मारल्यानंतर यज्ञाच्या पाशी जाईपर्यंत ते आले. मध्ये जो काळ होता तेवढा काळ त्यांना यायला पुरेसा होता. पण त्या मधल्या काळामध्ये मध्येच थांबून विश्वामित्रांनी रामाला पाशुपतास्त्र, ब्रह्मशिरास्त्र ही अस्त्र दिले. एकूण 77 अस्त्र दिली.
त्याच्यानंतर 5 चक्र, 3 शस्त्र, 2 गदा, 2 शक्ती, दिव्य धनुष्यबाण. पण त्या काळामध्ये मंत्रविद्या इतकी विलक्षण होती की हे सगळं घेऊन फिरायला लागत नव्हतं. आवाहन केलं मंत्राच्या सहित की ते यायचं. म्हणजे केवढी विलक्षण मंत्रशक्ती असली. नाही तर आपलं तेच ओढून नेण्यामध्ये आपलं ठेवून जायचं. ते दिलं. म्हणजे ते मंत्र आणि ती सगळी शस्त्रास्त्र दिली. आणि त्यासाठीच खरं तर विश्वामित्रांनी, त्यांना हे माहिती होतं की रावणाशी याला युद्ध करायचंय, त्यामुळे हे सगळं असणं आवश्यक आहे. रावण आणि अनेक राक्षस. मग इतकं विलक्षण सामर्थ्य होतं आणि त्याच्याबरोबर एवढे सगळे शस्त्रास्त्र होते त्याच्याजवळ. सामर्थ्याची कल्पना खरं तर रावणाला आलेली होती. कारण सीता स्वयंवराच्या वेळेला चाललेली होती ती कल्पना. ते शिवधनुष्य पुढे हलवू सुद्धा शकत नव्हतं. त्या रावणाने उचललं आणि ते त्याला पेलवलं नाही, ते त्याच्या अंगावर. आणि इतर सगळे सेवक, इतर सगळे अगदी सेवक जरी असले तरी सुद्धा अत्यंत ते शक्तिमान होते. असे खूप सेवक ते धनुष्य उचलण्यासाठी म्हणून आले, पण त्यांना सुद्धा ते हालत नव्हतं. आणि हलवलं की ते रावणाच्या अंगाचे कातडी निघायची आणि तो भयंकर त्रास व्हायचा. म्हणजे तुम्ही नका हलवू असं त्यांनी शेवटी सांगितलं. आणि मग त्यावेळेला विश्वामित्रांनी रामाला खूण केली. आणि राम ज्या वेळेला निघाले तिथनं, त्यावेळेला त्यांचं एकंदर त्यावेळेचं रूप मग नुकतंच तारुण्यामध्ये आलेलं. त्या लोकांना वाटलं की आता हा काय करतोय यावेळेला मुलगा. पण जेव्हा तिथं जाऊन उभे राहिले त्यावेळेला सगळ्यांना कल्पना आली की त्यांचं नुसत्या उभे राहण्यामध्ये मतदान केलं. आणि त्यांनी सुद्धा सहजपणे डाव्या हाताने धनुष्य उचललं आणि डोक्याभोवती आकाशामध्ये फिरवलं. मी किती ताकद असेल. आणि धनुष्याला बाण लावला. आणि तो बाण लावल्यानंतर नाही, धनुष्य उचललं आणि त्याला बाण लावायचं म्हणून प्रत्यंच्या लावायला ते धनुष्य ताणलं. त्यावेळेला ते मोडणार आहे हे कोणाला माहित नव्हतं, पण त्या धनुष्याला एकालाच माहिती होतं की ते मोडणार आहे म्हणून. तर त्या धनुष्याची भूमिका अशी होती, म्हणजे त्याच्या मनात असं होतं की ज्याचं नुसतं पाय लागल्यानंतर शिळा उधरून जाते, तर त्याचा हात मला लागल्यानंतर मी का मुक्त होणार नाही. त्याचं वर्णन फार सुंदर एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. शिवसापाचे मनोगत राम हस्ते मी परममुक्त, कडकडाट नवे व्यर्थ, साप गरजत स्वानंद आहे. स्वतःच्या आनंदाने तो गरजतो आहे की तो मी आता मुक्त झालो म्हणून. आणि ते मुक्त झाल्याचा आनंदाने तो गरजत होता आणि तो कंठाळा बसवलेला असा तो नाद होता. म्हणून एवढं सगळं सामर्थ्य विलक्षण, त्या सामर्थ्याची कल्पना त्यावेळेला रावणाला आलेली होती. पण बहुतेक त्याला मेमरीचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे सीतेला पळून नेणं आणि रामाशी युद्ध करणं याच्या पाठीमागे त्याची अशी भूमिका होती की आमचं एकंदर, मी तर रामाला शरण जाऊन मुक्तच होईल, त्याच्यात काही प्रश्नच नाही, पण सगळं राक्षसकुल मुक्त झालं पाहिजे. म्हणून वैरच पत्करू आपण रामाशी आणि राम सगळ्यांना मारेल तर मुक्त होईल. म्हणजे त्याच्यानंतरची ही कथा आहे की राक्षस परत दिसले नाही, याचं कारण ते मुक्त होऊन गेले. आणि जे
रामाच्या बाजूने लढणारे होते ते परत परत आले, पण राक्षस कुणाला परत दिसले नाही. त्याचं कारण राम हसते ते मुक्त झाले. एकंदर त्या धोरणीपणा काही प्रमाणामध्ये रामाच्या सगळ्या कृतींच्या मधनं होता, तो एक वेगळाच विषय आहे. पण तरी सामर्थ्याची कल्पना रावणाला आली होती, पण सीताहरण करून आपण रामाशी युद्ध करावं असं पण त्याला वाटत होतं. आणि आतमधला भाव असाच होता की रामापासून आपल्याला मुक्ती, मलाच एकटं नको मूर्ती, तर सगळ्या राक्षस कुळाला मिळेल. एवढं सगळं सामर्थ्य असून ते किती नम्र होते. सामर्थ्य आणि एवढी मोठी नम्रता ज्यावेळी चित्रकूटावरून निघाले आणि कथे पुढे दंडकारण्यात जायचे होते, वाटेत अत्री अनुसया यांचा आश्रम लागला आणि ते त्यांच्याशी म्हणजे त्यांनी ते जाणतच होते राम कोण आहे ते. आणि अनुसयेनी पतिव्रता धर्म सीतेला सांगितला आणि म्हणाली की मला हे सांगायला सांगितलंय म्हणून तुला सांगते, कारण परमशक्ती रूपिणी आहे तू, तुला उपदेश करण्याचं काही कारण, पण तुझ्या मार्फत सगळ्या जगाला मिळेल म्हणून ही योजना आहे. मग आता तिथलं काम झालं होतं. मग प्रभू अत्रे ऋषींचा आशीर्वाद घेण्याच्यासाठी म्हणून त्यांच्या चरणाशी आले आणि का असं म्हणाले की आपली आज्ञा झाली तर आता दुसऱ्या वनामध्ये जाऊ, माझ्यावर आपली कृपा सदोदित असू द्या, आपला सेवक समजून माझ्यावर माझ्यावर तुम्ही जे प्रेम करता त्याच्यामध्ये कधी बदल होऊ नये असं ते म्हणाले त्या अत्रि ऋषींना. त्यावेळी ते अत्रि ऋषी म्हणाले की रामा तू प्रत्यक्ष ईश्वर आहेस, सनकाधिक तुझ्या चरणांचं दर्शनासाठी उत्सुक असतात. असं असताना माझ्याशी तू किती गोड असं बोलतो आहेस. आणि असं म्हणताना त्यांचे नेत्र पासरू लागले की कितीही नम्रता असावी हे प्रभूंनी प्रत्यक्ष दाखवून दिलं. मग आनंद गुण होते त्याच्यामध्ये हा एक विलक्षण गुण होता की सदोदित ते सज्जनांच्या पाशी अत्यंत नम्र होते. सगळ्यांच्या पाशीच होते खरं तर, पण दुष्टांचा विध्वंस म्हणून त्यांना कार्यच करायचं होतं. त्यामुळे रावणाला सुद्धा युद्ध करण्याच्या पूर्वी युद्धात सुद्धा म्हणजे सामोपचार करायचा प्रयत्न केलाच, पण युद्धात सुद्धा ज्या वेळेला पहिल्यांदा रावण पुढे आला युद्धासाठी म्हणून, त्याच्या अगोदर त्याला या अंगद, हनुमंत, नळ वानर या सगळ्यांनी त्याला भरपूर चोपलं होतं. त्यांच्याशी युद्ध करून तो भयंकर थकला होता. आणि तो ज्या वेळेला थकून रामाच्या पुढे आला त्यावेळेला राम काही युद्धाला तयार नाही झाले. त्यांनी रावणाकडे बघितलं आणि असं म्हणाले की रावणा तू खूप थकला आहेस, तर आज युद्ध नको, तू आज जा, मग उद्या युद्ध करू. कोण सोडणार असं शत्रूला थकलेला असताना? मारूनच टाकलं असतं तर. पण राम तसं नव्हतंच. चांगल्या अवस्थेत ये मग युद्ध करू असं म्हणाले सोडून. म्हणजे ह्या सगळे गुण जर का बघितले रामाचे आपण, तर ही अशक्यप्राय गोष्ट आहे. विलक्षण सामर्थ्य असताना विलक्षण नम्रता, दुसऱ्यांच्यावरती अत्यंत कृपा, एकंदर कणव सगळ्यांचीच प्रभूच होते. पण हे सगळे रामकथा थांबू शकत नाही खरं तर. कितीतरी गोष्टी आहेत, पण असं आहे की जरी का सगळ्या गंगेला जरी का
आपण दर्शन घ्यायचं असलं आणि स्पर्श करायचा असला तर देखील गंगा उगमापासून ते गंगासागरापर्यंत सगळ्या गंगेला हात लावत फिरायला नको. कुठेतरी एका ठिकाणी स्पर्श झाला तर पुरतं. असं कोणाचं तरी विधान आहे, मला लक्षात नाही नक्की. रामकृष्णांचं. तर त्या विधानांच्या मध्ये ही गोष्ट आहे की थोडा आस्वाद घेतला तरी पुरे, कारण की सगळ्या याचा एकदम आस्वाद आपण घेऊ शकत नाही.